श्री स्वामी समर्थ. कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही स्वामी समर्थांना खूप जास्त हाक मारताय, पण ते स्वामी मौन धरून आहेत? प्रश्न खूप आहेत, दुःख खूप आहेत, पण उत्तर मात्र कुठंच मिळत नाहीये. अशा वेळी मनात विचार येतो की स्वामी आपल्याशी बोलत का नाहीयेत? ते मौन का पाळतायत? आणि त्या मौनातून ते आपल्याला नेमकं काय सांगू इच्छित आहेत? तर आजचा हा संदेश त्या प्रत्येक स्वामी भक्तासाठी आहे जो स्वामींवर विश्वास ठेवतो, पण त्यांच्या मौनाने कधी कधी तो अस्वस्थ होतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण स्वामी समर्थांचे मौन समजून घेतले की जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळू लागतात. तर स्वामी समर्थ का मौन पाळायचे आणि त्या मौनातून भक्तांना नेमका कोणता संदेश द्यायचे हे समजून घेतले तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाईल. स्वामी समर्थ हे केवळ बोलून उपदेश करणारे गुरु नव्हते, तर मौनातून शिकवण देणारे महायोगी होते. अनेक वेळा भक्त प्रश्न विचारायचे, दुःख सांगायचे, उपाय मागायचे, पण स्वामी काहीच बोलायचे नाहीत. फक्त शांत नजरेने पाहायचे. त्या मौनात राग नव्हता, दुर्लक्ष नव्हते, तर एक खोल अर्थ दडलेला असायचा. स्वामींचे मौन म्हणजे भक्ताला स्वतःच्या आत डोकावण्याची संधी देणे होते. कारण खरी उत्तरे बाहेर नसून ती आत असतात हे स्वामी दाखवून द्यायचे. स्वामींच्या मौनाचा पहिला संदेश असा असतो की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शब्दात मिळत नाही. काही अनुभव स्वतः जगावे लागतात, काही दुःख स्वतः सहन करावी लागतात, काही शिकवण वेळेच देत असते. स्वामी मौन पाळून भक्ताला संयम शिकवतात. संकटाच्या वेळी लगेच उत्तर मिळाले नाही, मदत दिसली नाही, तरीही शांत राहणे, विश्वास ठेवणे आणि नामस्मरण सुरू ठेवणे हीच खरी साधना आहे, हे स्वामी मौनातून सांगतात. अनेक वेळा भक्ताला असं वाटतं की स्वामी ऐकतच नाहीयेत, पण प्रत्यक्षात त्या मौनाच्या काळात स्वामी भक्ताला आतून घडवतच असतात. स्वामींच्या मौनातून मिळणारा दुसरा संदेश म्हणजे अहंकाराचा त्याग. बोलणारा माणूस स्वतःला मोठे समजतो, पण जो मौन पाळतो तो स्वतःला कमी करून परमात्म्याशी जोडतो. स्वामी भक्ताला शिकवतात की मी करतो ही भावना सोडून तू करतोस हे स्वीकारा. मौनात मन शांत होते, विचार स्वच्छ होतात आणि तेव्हाच योग्य निर्णय सुचतो. अनेक वेळा भक्तांचे अनुभव सांगतात की ज्या क्षणी त्यांनी स्वामींच्या मौनाला विरोध न करता स्वीकारले, त्या क्षणी त्यांच्या आयुष्यातील गोंधळ कमी झाला. स्वामी समर्थांचे मौन म्हणजे परीक्षा देखील असते. भक्त किती संयम ठेवतो, किती विश्वास आहे, हे त्या मौनाच्या काळात तपासले जाते. ज्यावेळी काहीच घडत नाही असे वाटते, तेव्हा खरे काम आतून सुरू झालेले असते. स्वामी मौनातून सांगतात की योग्य वेळ येईपर्यंत थांबा, घाई करू नका आणि परिणामाची चिंता सोडून कर्म करत राहा. जेव्हा वेळ येते तेव्हाही न बोलता भक्ताच्या आयुष्यात असा बदल घडवतात की तो आयुष्यभर विसरत नाही. म्हणूनच स्वामी समर्थांचे मौन हे दुर्लक्ष नसून कृपेचे सर्वोच्च रूप आहे. त्या मौनात धीर आहे, मार्गदर्शन आहे आणि भक्तासाठी गुप्त संदेश आहे. जो भक्त त्या मौनाला समजून घेतो, स्वीकारतो आणि श्रद्धेने पुढे चालत राहतो, त्याला शब्दांची गरज उरतच नाही. कारण तेव्हा स्वामी स्वतः त्याच्या आयुष्यात बोलू लागतात, परिस्थितीतून, अनुभवातून आणि अंतर्मनातून. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.